नमस्कार मंडळी. 2026 सुरू झालं तेव्हा आपण सगळ्यांनी काही ना काही ठरवलं होतं. यावर्षी मी माझ्या हेल्थवर लक्ष देणार, यावर्षी नवीन स्किल शिकणार, यावर्षी पैसे सेव्ह करणार, यावर्षी यूट्यूब सुरू करणार, यावर्षी माझं लाईफ बदलणार. कितीतरी गोष्टी आपण मनाशी ठरवल्या होत्या, हो की नाही? पण आता अचानक कॅलेंडर बघितलं आणि जाणवतं 2026चे 6 महिने संपलेत. आणि मनात एक विचार येतो, अरे देवा, अर्ध वर्ष तर गेलं. काही लोकांना वाटेल माझ्याकडून काहीच झालं नाही, मी पुन्हा फेल झालो, माझं गोल अजूनही तिथेच आहे, आता काय फायदा? पण आजचा हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे, कारण 2026 संपलेलं नाही आहे. अजून 6 महिने पूर्णपणे शिल्लक आपल्या हातामध्ये आहेत. आणि कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी 6 महिने पुरेसे असतात. पहिली गोष्ट, गेलेल्या 6 महिन्यांचा हिशोब करा, पश्चाताप नाही. सगळ्यात आधी स्वतःला एक प्रश्न विचारा, गेल्या 6 महिन्यात मी काय शिकलो किंवा शिकले? फक्त मी काय अचीव केलं हा प्रश्न विचारू नका, कारण कदाचित तुम्ही तुमचं गोल अचीव केलेलं नसेल, पण तुम्ही काहीतरी शिकला असालच. कदाचित तुम्हाला समजलं असेल की कोणत्या लोकांपासून डिस्टन्स ठेवायला हवं. कदाचित एखाद्या चुकीमुळे तुम्हाला स्वतःबद्दल काहीतरी नवीन समजलं असेल. कदाचित तुम्ही एखादं काम सुरू केलं आणि मध्येच सोडलं असेल, पण आता तुम्हाला कळतंय की मला हे काम खरंच करायचं आहे. म्हणून गेल्या 6 महिन्यांकडे फेलियर म्हणून अजिबात बघू नका, त्यांना एक्सपिरियन्स म्हणून बघा. कारण पास्ट बदलता येत नाही, पण पास्टमधून शिकून फ्युचर नक्की बदलता येतं. दुसरी गोष्ट, उशीर झाला हा विचार सोडा. आपण अनेकदा म्हणतो, माझं वय झाले, माझ्यापेक्षा सगळे पुढे गेलेत, त्यांनी 2 वर्षापूर्वी सुरुवात केली, मी आता सुरुवात करून काय फायदा? पण खरं सांगायचं तर तुमच्या आयुष्याला दुसऱ्यांच्या टाईमलाईनची गरज नाही. कोणीतरी 20व्या वर्षी सक्सेसफुल होते, कोणी 30व्या वर्षी, कोणी 40व्या आणि कोणीतरी 50व्या वर्षी. प्रत्येकाची जर्नी वेगळी असते. म्हणून दुसऱ्याशी कम्पेअर करून स्वतःला कमी समजणं बंद करा. तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न हा नाही की इतर लोक माझ्यापेक्षा किती पुढे आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, मी कालपेक्षा आज एक पाऊल पुढे आहे का? बस. तिसरी गोष्ट, पुढचे 6 महिने तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट म्हणून बनू शकतात. एक गोष्ट इमॅजिन करा, आज 31 जुलै आहे आणि तुम्ही स्वतःला सांगताय, पुढचे 6 महिने मी सिरियसली घेणार. तुम्ही एक छोटं गोल ठरवलं, दररोज 30 मिनटं त्यासाठी काम केलं, दररोज एक्सरसाइज केली, दररोज थोडे पैसे सेव्ह केले, दररोज काहीतरी नवीन शिकलात, दररोज सोशल मीडियावर 2 तास कमी घालवले, दररोज स्वतःवर काम केलं. पहिल्या काही दिवसात कदाचित काहीच फरक जाणवणार नाही, एका महिन्यानंतर कदाचित मोठा फरक दिसणार नाही, पण 6 महिन्यांनी तुम्ही आजच्या तुमच्यासारखे राहणार नाही. तुमचे हॅबिट्स बदललेल्या असतील, तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असेल, तुमचं नॉलेज वाढलेलं असेल, तुमची पर्सनॅलिटी बदललेली असेल आणि कदाचित तुमचं पूर्ण आयुष्यही बदलायला सुरुवात झालेली असेल. चौथी गोष्ट, मोटिवेशनची वाट पाहू नका. आपण म्हणतो, मला मोटिवेशन मिळालं की मी सुरुवात करेन, पण मोटिवेशन रोज येत नाही. काही दिवस तुम्हाला खूप एनर्जी असेल, काही दिवस अजिबात इच्छा होणार नाही. आणि म्हणूनच डिसिप्लिन मोटिवेशनपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला जिमला जायची इच्छा नसली तरी जा, तुम्हाला अभ्यास करायची इच्छा नसली तरी 30 मिनिटे बसा, तुम्हाला व्हिडिओ बनवायचा मूड नसला तरी स्क्रिप्ट लिहा, तुम्हाला काम करायची इच्छा नसली तरी सुरुवात करा. कारण जसं मी म्हटलं, डिसिप्लिन हे मोटिवेशनपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. ॲक्शन घेतल्यानंतर मोटिवेशन येतं, पहिलं पाऊल तुम्हालाच टाकावं लागेल. पाचवी गोष्ट, पुढच्या 6 महिन्यांसाठी फक्त 3 गोल्स ठेवा. येथे एक छोटा चॅलेंज आहे. पुढचे 6 महिने तुमच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल तर खूप मोठी लिस्ट बनवू नका, फक्त 3 महत्त्वाचे गोल्स निवडा. एक उदाहरण सांगते. पहिला गोल, हेल्थ, दररोज 30 मिनिटे वॉक. त्याच्यानंतर गोल दुसरा, करिअर किंवा एज्युकेशन, दररोज 1 तास नवीन स्किल किंवा अभ्यास करा. गोल तिसरा, मनी, दर महिन्याला ठराविक रक्कम सेव्ह करणे. बस. आणि स्वतःला विचारा, या 3 गोष्टी मी पुढचे 6 महिने कन्सिस्टंटली केल्या तर माझं लाईफ किती बदलू शकतं? तुम्हाला उत्तर स्वतःच मिळेल. 6वी गोष्ट, लोक काय म्हणतील याचा विचार कमी करा.
तुम्ही नवीन काहीतरी सुरू करणार असाल तर लोक बोलतील, कशाला करतोस, यातून काय मिळणार, तुझ्याकडून होणार नाही. हे आधी कितीतरी लोकांनी ट्राय केले, पण लक्षात ठेवा, तुमच्या स्वप्नांची किंमत दुसऱ्यांच्या ओपिनियनवर ठरवू नये. लोक तुमच्या फेल्युअरवर बोलतील आणि तुम्ही सक्सेसफुल झालात तर त्याच लोकांना तुमची स्टोरी सांगायला आवडेल. म्हणून लोकांचं ऐका, पण निर्णय स्वतःचे मात्र घ्या. 7वी गोष्ट, स्वतःला एक चान्स द्या. कदाचित गेल्या 6 महिन्यात तुम्ही स्वतःला खूप ब्लेम केलं असेल. मी काहीच करू शकलो नाही, मी लेझी आहे, माझ्यात काही टॅलेंट नाही आहे, माझं काही होणार नाही. पण आज हे सगळं थांबवा. स्वतःला एक चान्स द्या. स्वतःशी बोला, हो माझ्याकडून चुका झाल्या, हो माझे काही प्लॅन्स पूर्ण झाले नाही, पण मी अजून संपलेलो नाही. माझ्याकडे अजून 6 महिने आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी पुन्हा सुरुवात करू शकतो. कल्पना करा, 31 डिसेंबर 2026. आता डोळे बंद करा आणि एक क्षण इमॅजिन करा. 31 डिसेंबर 2026. तुम्ही मागे वळून बघता आणि तुम्हाला जाणवतं, हो गेल्या 6 महिन्यात मी खरंच स्वतःसाठी काहीतरी केलं. कदाचित तुमचं ड्रीम पूर्ण झालेलं नसेल, पण तुम्ही त्याच्या जवळ पोचलेले नक्की असाल. कदाचित तुम्ही मिलिनियर झालेले नसाल, पण तुमची सेव्हिंग सुरू झालेली असेल. कदाचित तुम्ही परफेक्ट बॉडी बनवलेली नसेल, पण तुमची हेल्थ सुधारलेली नक्की असेल. कदाचित तुम्ही मोठे बिझनेस सुरू केले नसेल, पण तुम्ही पहिलं पाऊल टाकलेलं असेल. आणि त्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल, मी स्वतःला सोडलं नाही. आणि बिलीव्ह मी, ही भावना खूप मोठी असेल. शेवटी एक गोष्ट, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर कदाचित तुमच्या मनातही एखादं ड्रीम आहे, एखादं गोल आहे, एखादी इच्छा आहे, काहीतरी बदलायचं आहे. पण तुम्ही सतत म्हणताय उद्यापासून करेन. पण आज मी तुम्हाला सांगते, उद्या नाही आजपासून. कारण 2026चे पहिले 6 महिने गेलेत. हो, पण पुढचे 6 महिने अजून तुमचे आहेत. तुम्ही गेलेला वेळ परत आणू शकत नाही, पण उरलेला वेळ वाया जाऊ नये हे तुमच्या हातात आहे. म्हणून आज एक निर्णय घ्या, एक छोटं गोल ठरवा आणि आजच त्याच्यासाठी पहिलं पाऊल उचला. कारण 6 महिन्यांनी तुमचं आयुष्य बदललेलं असेलच असं नाही, पण जर तुम्ही आज सुरुवात केली नाही तर 6 महिन्यांनी तुम्ही फक्त एकच विचार करत बसाल, काश मी तेव्हा सुरुवात केली असती. म्हणून स्वतःला अशी रिग्रेटची सिच्युएशन देऊ नका. आजची तारीख लक्षात ठेवा, 2026 हे 6 महिने गेले, पण माझी स्टोरी अजून बाकी आहे. पुढचे 6 महिने तुमच्यासाठी असू द्या, तुमच्या ग्रोथसाठी, तुमच्या ड्रीम्ससाठी, तुमच्या फॅमिलीसाठी आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या स्वतःसाठी. जर तुम्ही तयार असाल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, आय विल. आणि चला 2026च्या उरलेल्या 6 महिन्यांना आपल्या आयुष्यातले सर्वात मिनिंगफुल 6 महिने बनवूया. धन्यवाद. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोचवा, जे गोल ठरवतात आणि त्या गोष्टी करत नाही. तर हे व्हिडिओ बनवण्यासाठी ना भरपूर कष्ट लागतात. तर व्हिडिओचं स्क्रिप्ट जे लिहिण्यासाठी कष्ट लागतात ना, ते खूप जास्त आहे. त्यामुळे आम्हाला देखील थोडासा सपोर्ट करा. चला तर परत भेटूया पुढच्या अशाच एका मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.